मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले, मात्र तरीही मराठा समाज मागासच। राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा हायकोर्टात युक्तिवाद। आरक्षणासंबंधी आधी व आताच्या कायद्यात फरक काय, असं हायकोर्टाने विचारलं। सर्व निकषांचं पालन करून मराठा आरक्षणासंबंधी कायदा केला, असं सराफ म्हणाले। आता 5 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी आहे। मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले, पण तरीही समाज मात्र मागास आहे। राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टात हा युक्तिवाद केला आहे। राज्यात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले, तरीही मराठा समाज हा मागास राहिला। राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टात हा युक्तिवाद केला आहे। काय झालं सुनावणीत? मराठा समाजाला आरक्षण देण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी झाली। याचिकांवर मंगळवारपासून राज्य सरकारने आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली। राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सरकारची बाजू उच्च न्यायालयात मांडली। आरक्षणासंबंधी आधी आणि आताच्या कायद्यात काय फरक आहे, कोर्टाने सरकारला सवाल केला। अशी कोणती असामान्य परिस्थिती निर्माण झाली की त्यामुळे नवा कायदा करण्यात आला, असा सवाल कोर्टाने केला। आधीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नव्हता, असं सराफ म्हणाले। आता तपशिलात माहिती घेऊन सर्व निकषांचं पालन करून आरक्षण देण्यासंबंधी कायदा